नमस्कार मित्रांनो, मी विकेश गाडी तुमचं स्वागत करतो आहे माझ्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण एक कोकणातली खास रेसिपी बनवणार आहोत आणि कोकणातली खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे आज आपण बनवणार आहोत आंबोळी बनवणार आहोत आज आपण. आणि ही कोकणात खास सगळीकडे बनवली जाते मित्रांनो. तर आज आपण बनवणार आहोत आंबोळी चटणी. ही आंबोळी चटणी आज आपण बनवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो. आपण आपला चॅनलचा हे वेगळा आहे, पण आता घरात बसून आपण करणार तरी काय, त्याच्यासाठी टाईमपास म्हणून हे मी रेसिपीची व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो. तर तुम्ही समजून घ्या, कारण आपलं लॉकडाऊन असल्यामुळे आपल्याला कुठे बाहेर जाता येत नाही, त्यामुळे आपण हे रेसिपीचे व्हिडिओ बनवतो आहोत. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत आंबोळी आणि ती आंबोळी आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आणि मित्रांनो, या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे ते म्हणजे आपल्याला लागणार आहे तांदूळ. आणि हे तांदूळ आपण 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी उडीद डाळ. हे तांदूळ मित्रांनो तुम्हाला म्हणजे उद्या बनवायचं असलं तर आदल्या दिवशी 8 ते 9 तास भिजत ठेवायचे आहेत आणि डाळ पण भिजत ठेवायचे आहे. तांदूळ आणि डाळ वेगवेगळे भिजत ठेवायचे आहेत आणि ते 8 तासापर्यंत ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर हे तांदूळ आणि डाळ मिक्सरमध्ये चांगली वाटून घ्यायची आहे. डाळ वेगळी वाटायची आणि तांदूळ वेगळे वाटायचे आहेत. त्याच्यानंतर ते मिक्स करून रात्रभर आंबवण्यासाठी ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही या आंबोळ्या बनवू शकता. तर मित्रांनो, या प्रकारे तुम्ही हे हे मित्रांनो, तांदूळ आणि डाळ जे आपण मिक्सरमध्ये लावून घेतलेलं आहे ते नंतर दोन्ही पण एकत्र करून घ्यायचं आहे. असं पूर्ण दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे पूर्ण. आणि पूर्ण रात्रभर ठेवायचं आहे आंबवण्यासाठी. मित्रांनो, चला जाऊ आपल्या आता किचनमध्ये. आज आपण आंबोळ्या बनवण्यात बायकोच्या हातच्या आंबोळ्या, कारण माझी आई आता गावाला गेलेली आहे, ती गावीच आहे. ती होळीला गावाला गेली, ती गावालाच राहिलेली आहे. आणि म्हणून आज आपण आपल्या बायकोच्या हातच्या आंबोळ्या खाणार आहोत. म्हणजे टेस्ट वेगळी असते, आईच्या हातची टेस्ट ही वेगळीच असते, प्रत्येकाच्या हातची टेस्ट वेगळी असते. तर आज बायकोच्या हातच्या या आपलं किचन छोटंसं. आणि हे मित्रांनो, रात्री आपण पीठ लावलेलं होतं. हे असं पीठ आहे, तांदळाचं पीठ. आणि हे तुम्हाला रात्री ठेवायला लागेल मित्रांनो. आणि आता आपण चालू करतो आहे आंबोळ्या बनवायला. हा आहे पॅन. गावामध्ये भेडं वापरतात, आपण इकडे मुंबईला पॅन वापरतो आहे. तेल लावून घ्यायचं आहे. गावाला मित्रांनो कांदा कापून त्याने असं हे केलं जातं, तेल लावलं जातं. हे असं गोल फिरून घ्यायचं आहे. कोकणात आणि वरती असं झाकण लावून घ्यायचं आहे.
किती वेळ ठेवायला लागतोय? 5 मिनिटापर्यंत तुम्ही वरती झाकण ठेवायला लागेल तुम्हाला. मित्रांनो, आंबोळी कोकणात खूप फेमस आहे. जी मित्रांनो रेसिपी आहे ती काही एवढी कठीण रेसिपी नाही, एकदम सोपी रेसिपी आहे. फक्त तुम्हाला पीठ लावायचं आहे आणि ते पॅनवरती करायचं आहे, असं पसरवायचं आहे गोल, जसं तुम्ही घावणे वगैरे बनवतात तसाच. आणि मित्रांनो गावाला पॅन वगैरे वापरतात नाही, गावाला भिडं वापरतात आणि त्यामुळे भिड्याची टेस्ट पण वेगळी असते. तर अशी ही सोपी रेसिपी आहे मित्रांनो. याच्यामध्ये अजून काही तुम्हाला दाखवण्यासारखं नाही आहे. आता तिकडे आपल्या आंबोळ्या बनत आहेत, त्या पूर्ण झाल्या की बघा तुम्ही 5 मिनिटात झालेले परतून घ्यायचे. नंतर अशा प्रकारे आंबोळी तयार झालेली आहे. 5 मिनिटात झाकण मारून ठेवायचं त्याला. अशा प्रकारे एक आंबोळी आपली तयार झालेली आहे मित्रांनो. आजचा नाश्ता आंबोळी चटणी. असं तेल लावून घ्यायचं आहे ब्रशने. मित्रांनो पोळ्या तयार झालेल्या आहेत, आंबोळ्या, आणि त्याबरोबर आहे चटणी. आपण ओल्या नारळाची चटणी बनवली आहे, त्याची तुम्हाला काय दाखवलं नाही. मिक्सरमध्ये लावून घ्यायचे आणि त्याला आपण फोडणी दिली आहे. सो मित्रांनो ही आपली आंबोळीची डिश तयार झालेली आहे, नाश्ता तयार झालेला आहे. तर आपण आता जाऊन आपण टेस्ट करायची. मित्रांनो हे बघा आपल्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत आणि आता आपण या आंबोळ्यांची टेस्ट घेणार आहे आणि तुम्हाला सांगतो या आंबोळ्या कशा झाल्या. चला तर आपण टेस्ट करू आणि बघू कशा झाल्या. चांगल्याच झाल्या असतील तर चला टेस्ट करूया. तर मित्रांनो तुम्ही या टेस्ट करायला, आम्ही टेस्ट करतोय. टेस्ट करायला गार्गी आहे, आरव आहे. आता आम्ही टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो कशी टेस्ट झाली. एक नंबर झाले टेस्ट. कसे झाले? चांगले झाले ना? चांगले झाले आहेत आंबोळे मित्रांनो. तर मित्रांनो ही जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. तर मित्रांनो आम्ही आता खाऊन घेतो. चला, जर रेसिपी आवडली ती नक्की एकदा ट्राय करा. मी आता चटणी बनवली आहे. तर कोकणात खास मित्रांनो काळ्या वाटाण्याची उसळ बनवली जाते आणि या उसळीबरोबर या आंबोळ्या खूप छान लागतात. आणि कोकणामध्ये मित्रांनो काळ्या वाटाण्याची उसळच बनवली जाते. सो मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा आंबोळीचा रेसिपीचा व्हिडिओ. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा. मित्रांनो कमेंट करायला विसरू नका. जे काय तुम्हाला वाटत असेल ते, तर सजेशन असतील ते पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जावा. म्हणजे मला त्याच्यामध्ये तुम्हाला काही बदल असेल तर ते करता येतील असं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला
सबस्क्राईब करा आणि शेजारची जी लाल घंटा आहे ती पण दाबा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळतील. चला तर अशाच व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.